आहात। घटनास्थळावरून आमच्या प्रतिनिधींनी सविस्तर आढावा घेतलेला आहे, आपण पाहूया। सुमारे 2 ते 2.5 तासापूर्वी एमआयडीसी परिसरातील एमआयडीसी फेज 2 परिसरातील अमुदान या कंपनीला आग लागली। या कंपनीचा बॉयलर ब्लास्ट झाल्याने ही आग लागल्याचं बोललं जातंय। या ठिकाणी या आगीचं स्वरूप इतकं भयानक होतं की या कंपनीचं आजूबाजूच्या 2-3 कंपन्यांमध्ये देखील ही आग पसरली। आपण आता या कंपनीच्या मागील बाजूस आहोत। मागील बाजूस असलेल्या हुंडाईचं हे शोरूम आहे। या शोरूमला देखील ही आग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अतिशय भीषण स्वरूपात ही आग लागली आहे। या स्फोटाच्या हादऱ्यांनी जवळपास आजूबाजूचा 1 किलोमीटरपर्यंत परिसर हा हादरलेला आहे। आपण या बाजूला पाहू शकता। या बाजूला जर आपण पाहिलं तर या स्फोटाच्या हादऱ्यांनी या इमारतीच्या काचा देखील फुटलेल्या आहेत। या शोरूमच्या काचा देखील फुटलेल्या आहेत। एकंदरीतच रस्त्यालगतच असलेल्या कंपनीमध्ये घटना घडल्याने या परिसरात सध्या वाहतूक कोंडी आहे। सध्या अग्निशमन विभागाचे पथक जवळपास 12 ते 15 गाड्या या आग विझवण्याचं काम करत आहेत। तसेच या कंपनीमध्ये काही कर्मचारी देखील अडकल्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते। त्या पार्श्वभूमीवर अनेक रुग्णवाहिका देखील आगमध्ये आहेत। अभिजित देशमुख, साम टीव्ही, डोंबिवली। बॉयलरमुळे हा स्फोट झाला अशी प्राथमिक माहिती सध्या प्राप्त होते आणि 1 किलोमीटरच्या परिसर देखील इथला हादरून गेलेला आहे।